नमस्कार. सर्वोदय शिक्षण संस्थेच्या सर्व बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनी, सभासद बंधू भगिनी या सर्वांना विनम्र आवाहन आहे. मी तुषार निकम आपणा सर्वांस याबद्दल सांगू इच्छितो की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. फॉर्म भरणं चालू झालेलं आहे आणि हे फॉर्म भरत असताना आजपर्यंत 54 लोकांनी फॉर्म भरले 3 दिवसात. अजून 2 दिवस बाकी, आजचा आणि उद्याचा. आणि 200 फॉर्म विक्री झाल्याचा आकडा AR ऑफिसला आहे. मी सुद्धा काल फॉर्म भरला. आज कुणाल फॉर्म भरणार आहे. आपणही फॉर्म भरा. जे लोक इच्छुक असतील, मनात असं थोडंसंही वाटत असेल की मी पण फॉर्म भरला पाहिजे, भरून टाका. 100 रुपयाला फॉर्म मिळतो. 1000 रुपये डिपॉझिट आहे. तुम्ही जर माघार घेतली किंवा इलेक्शन लढले, निवडणुकीनंतरही तुम्हाला 1000 रुपये परत मिळू शकतील. तर फॉर्म भरत असताना एक फोटो लागणार आहे. तुमचं आधार कार्ड लागेल. सूचकाचा आधार कार्डची म्हणजे तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स, सूचकाच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि अनुमोदकाच्या आधार कार्डची झेरॉक्स, तिघांच्या आधार कार्डची झेरॉक्स द्यायची. फॉर्म अगदी सोपा आहे. सोपा सुटसुटीत भरायचा आहे. तुम्हाला जनरलमध्ये भरायचं असेल तर सर्वसाधारण मतदारसंघ म्हणायचं. महिला गटात भरायचं असेल तर महिला मतदारसंघ म्हणा. OBC इतर मागासवर्ग कंसात OBC म्हणा. SC ST NT याचं त्याच पद्धतीने. आणि OBC SC ST आणि NT जे जात दर्शवणारे ही जी तिघं पदं आहेत, इथे जात प्रमाणपत्राची झेरॉक्स लागेल उमेदवाराची. तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो. 100 रुपयात फॉर्म घ्यायचा, त्याला एक फोटो चिकटवायचा, सोबत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा आधार कार्डची झेरॉक्स, सूचकाच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि अनुमोदकाच्याही आधार कार्डची झेरॉक्स. एवढं साहित्य तुम्हाला लागेल आणि 1000 रुपये डिपॉझिट भरायची. मग तुम्हाला अनुक्रमांक शोधावे लागतील. तुमच्याकडे मतदार यादी नाही तर तिथे ते मतदार यादी तुम्हाला देतात. अनुक्रमांक पण शोधून देतात. तिथला जो स्टाफ आहे, निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी साहेबांना मी काल भेटून आलो. साहेब म्हटले सर्वतोपरी सहकार्य करेल सर, प्रत्येक माणसाला सहकार्य करेल. त्यांनी मला शब्द दिलेला आहे. कारण मी त्यांना सांगितलं की साहेब, लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, तर लोकांना हे कळलं पाहिजे. लोकांना निवडणूक प्रक्रिया काय असते यामध्ये भाग घेऊ द्या. आणि साहेबांनी आपलं एक कौतुक केलं आपल्या फेसबुक लाईव्हचं की सर, तुम्ही जे जागृती केली, 54 लोकांनी फॉर्म भरले, फार मोठी उपलब्धी आहे ही. अजून फॉर्म पडावेत. कारण लोकांना निर्णय प्रक्रिया, निवडणूक कशी असते, निवडणूक निर्णय प्रक्रिया किंवा निवडणूक प्रक्रिया ही कळली पाहिजे. आणि ती स्वतः उतरल्याशिवाय काही कळणार नाही. म्हणून अजून ज्यांनी राहिलं त्यांनी फॉर्म भरा. नुसतं सर्वसाधारण गटातच भरू नका. महिला तर 50-60 महिला पाहिजे, भरू द्या त्यांनाही फॉर्म. SC ST NT इथे सुद्धा 30-30, 40-40 लोक पाहिजे. तर सगळ्यांनी या निवडणुकीचा मनमुराद आनंद घ्या आणि स्वतः इन्व्हॉल्व व्हा, असं आपणास सगळ्यांना आवाहन करतो. कोणाच्याही दबावात राहू नका, सगळ्यात महत्त्वाचं. आणि जर तुम्हाला सहकार्य नाही मिळालं, काही माहिती पाहिजे असेल, तर मला केव्हाही फोन लावा. माझा मोबाईल नंबर मी देतो इथे, 9421685406 या पोस्टसोबत मी माझा नंबर पण देणार आहे. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्या. जास्तीत जास्त सभासद, मतदार बंधू भगिनींनी या निवडणुकीत सामील व्हा, असं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद.